प्रणालीसह ऊर्जा म्हणून पुनर्जन्म. धार 23 उत्तराखंड. चॅप्टर 23 नॉर्दर्न कॉन्टिनेंट. स्थिती. निंगने पाहिल्यावर सांगितले की त्याने सिस्टमला त्याची सद्यस्थिती आणण्यास सांगितले. स्थिती. नाव. निंग रुओगोंग. ऊर्जा 52,38,658. कौशले. एकाच वेळी विचार करणे. मूलभूत नकाशा. चौकटी कंस पूर्ण. ठीक आहे, माझ्याकडे सध्या 5.2 दशलक्ष ऊर्जा आहे. मी हे करू शकतो. स्वतःवर विश्वास ठेवा. तो पुढे काय करणार आहे हे सांगण्याचा प्रयत्न करत निंग स्वतःशीच म्हणाला. त्याला पुन्हा एकदा स्वतःमध्ये येऊन जवळपास 2 महिने झाले होते. तो अजूनही कुठेतरी टेलिपोर्टिंगची योजना आखत होता. परंतु एकतर त्याला लहान होस्ट किंवा जास्त ऊर्जा आवश्यक होती. या क्षणी जास्त ऊर्जा मिळणे शक्य नसल्यामुळे तो फक्त त्याच्याकडे आलेल्या कोणत्याही लहान माशांचा वापर करण्याची आशा करू शकतो. पण तेही खूप अशक्य होतं. त्याच्याकडे आलेले बरेचसे मासे एकतर खूप लहान होते आणि ते त्याला टेलिपोर्ट करण्यासाठी पुरेशी ऊर्जा देऊ शकत नव्हते किंवा मोठे मासे खातात. त्याने विचार केलेला टेलिपोर्टेशन करण्याचा एकच मार्ग होता. त्याला मोठ्या माशांनी खाल्लेल्या प्राण्यांपैकी एकामध्ये उडी मारावी लागेल आणि नंतर जवळच्या जमिनीवर टेलिपोर्ट करावे लागेल. त्यानंतर त्याला आणखी कशात तरी उडी मारावी लागेल, कारण जमिनीवरचे समुद्री प्राणी फार काळ टिकत नाहीत. तो नेहमी कुठे असतो हे जाणून घेण्यासाठी तो वेळोवेळी यंत्रणेला जवळच्या जमिनीचे अंतर विचारत असे. त्याने अनलॉकच केलेला मूळ नकाशा वापरून त्या माहितीचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला, परंतु सिस्टम त्याला एकतर सांगेल की तो फक्त जमिनीच्या जवळ आहे किंवा तो समुद्रात आहे. काही कारणास्तव त्याने महासागराला इतर खंडांप्रमाणे नाव दिले नाही. किमान मला कोणता खंड सर्वात जवळ आहे ते सांगा, त्याने पुन्हा विचारले, पण यंत्रणा गप्प राहिली. अचानक त्याला वरती प्रकाश दिसला. तो पृष्ठभागावर येऊ लागला आहे का? त्याला आश्चर्य वाटले. अचानक पुन्हा एकदा रक्तासारखा लाल द्रव दिसू लागला आहे. तो उत्तेजित होऊ लागला. प्रणाली. सर्वात जवळचे अंतर काय आहे? त्याने विचारले. पेक्षा कमी. सर्वात लहान अंतर 1388 किलोमीटर आणि 581 मीटर दूर आहे, आणि पुढे जात आहे पेक्षा जास्त. ठीक आहे, ते करता येण्यासारखे असावे, त्याने विचार केला. मासे आणि इतर जलचर समुद्रातील लाल जागी जिथे लाल द्रव पसरला होता तिथे संभाषण करू लागले. मग मासे हलू लागले. त्याने अचानक आपला मार्ग वरच्या दिशेने बदलला आणि खूप वेगवान वेग घेतला. जसे ते पृष्ठभागावर पोहोचले, त्याने आपले तोंड उघडले आणि पृष्ठभागावरील सर्व प्राण्यांना गिळले. निंगने त्याची सर्व प्रक्रिया शक्ती वापरून लहान मासे शोधण्यासाठी वापरले ज्यांना इतकी ऊर्जा लागत नाही, परंतु ती इतकी मोठी आहे जिथे तो एखाद्या अनिश्चित ठिकाणी संपल्यावर ऊर्जा गमावणार नाही. अचानक त्याला एक लहान मासा दिसला. ते तुलनेने लहान होते. हा मासा अजून 2 मीटर लांबीचा खूप मोठा होता आणि निंगच्या दृष्टीने तो एक परिपूर्ण आकार होता. प्रणाली. माशांवर परजीवी कौशल्य वापरा, असा आदेश दिला. पेक्षा कमी परजीवी कौशल्यासाठी तुमची 1,00,000 ऊर्जा खर्च होईल. तुम्हाला खात्री आहे का? पेक्षा जास्त. हो, ते करा, तो म्हणाला. पेक्षा कमी पुष्टीपेक्षा जास्त. इथेच त्याला वेगाने काम करावे लागले. त्याचे शरीर एका वस्तूवरून दुसऱ्या वस्तूवर फाडल्याचा परिचित अनुभव पुन्हा आला. तो दुसऱ्या माशात आहे हे त्याच्या मनाला समजताच त्याने आदेश दिला, नजीकच्या भूमीवर टेलिपोर्ट करा. लेस देन टेलिपोर्टेशनसाठी तुम्हाला 4348 खर्च येईल. तुम्हाला खात्री आहे का? ग्रेटर दॅन. हो, तो म्हणाला. पेक्षा कमी पुष्टीपेक्षा जास्त. त्याच्या डाव्या बाजूने गरम होऊ लागल्याने त्याच्या सभोवताली प्रकाश पडला. हा टेलिपोर्टेशनचा परिणाम आहे का? त्याला आश्चर्य वाटले. मग खरोखर काय पेटले आहे किंवा खरोखर काय जळत आहे ते त्याने पाहिले. काय आधीच झाले आहे? त्याला आश्चर्य वाटले. त्याला काही झाल्यासारखे वाटत नव्हते, तरीही त्याने आधीच टेलिपोर्ट केले होते. सूर्य त्याच्या आजूबाजूच्या सर्व गोष्टींना प्रकाश देत होता. दुपारची वेळ होती आणि सूर्य शिखरावर होता, त्यामुळे ती सर्व वाळू गरम करत होती. त्यामुळे माशाची डावी बाजू खूप गरम होत होती. मासे पाण्यात न राहिल्याने ते फडफडायला लागले आणि मरायला लागले. निंगला मात्र त्याची पर्वा नव्हती. त्याच्या आजूबाजूला काय आहे तेच त्याच्यासाठी महत्त्वाचे होते.
त्याने त्याच्या मागे असलेल्या महासागराकडे आणि त्यातील निळ्या पाण्याकडे पाहिले. तो निश्चितपणे किमान डझनभर मैल लांब समुद्रकिनाऱ्यावर होता. त्याने समुद्रापासून दूर पाहिले आणि हिरवेगार वनराई पाहिली. मी पुन्हा दक्षिण खंडात आहे का? त्याला आश्चर्य वाटले. पण नंतर त्याने झाडाकडे पाहिले आणि आश्चर्यचकित झाले. ते नारळाचे झाड आहे का? दक्षिण खंडाच्या समुद्रकिनाऱ्यावर झाडे नव्हती. म्हणून असे होऊ शकत नाही. अहो यंत्रणा, आपण कोणत्या खंडात आहोत? त्याने विचारले. पेक्षा कमी. तुम्ही उत्तर खंडात आहात पेक्षा जास्त. प्रणालीच्या माहितीमुळे त्याचा जबडा खाली आला असता. उत्तर खंड. त्या मोठ्या माशाने आम्हाला इतक्या दूर नेले. त्याला खरोखरच धक्का बसला. त्याने नुकत्याच दिलेल्या माहितीवर प्रक्रिया केली आणि साधारणपणे घेतलेल्या निम्म्या वेळेत तो त्याच्या स्वतःच्या प्रश्नाचे उत्तर घेऊन आला. प्लॅनेट कुमियामध्ये फक्त 3 खंड असल्याने महाकाय माशांना मध्यखंडाभोवती पोहणे आवश्यक आहे आणि अधूनमधून इतर खंडांमध्ये पोहोचणे आवश्यक आहे. मध्यखंड, उत्तरखंड आणि दक्षिणखंड हे प्लॅनेट कुमियाचे 3 खंड होते. उत्तरखंड हा उत्तर गोलार्धात मोठा भूभाग होता आणि दक्षिणी खंड हा दक्षिण गोलार्धात मोठा भूभाग होता. मध्यखंड 2 गोलार्धांमध्ये अर्धा विभागलेला होता. परंतु तो विषुववृत्ताभोवती फिरत नसल्यामुळे तो ग्रहाच्या केवळ एका अर्ध्या भागावर होता, तर दुसरा अर्धा भाग या क्षणी अज्ञात असलेल्या महासागराने भरलेला होता. मासे मरायला लागल्यावर अजूनही फडफडत होते. निंगला काळजी वाटू लागली की तो आणखी एकदा अडकेल, पण अचानक त्याला आवाज आणि पावलांचा आवाज येऊ लागला. हम्म, तो कोणत्या प्रकारचा राक्षस आहे? असे वाटते की त्याला खूप पाय आहेत, त्याने विचार केला. शेवटी पावलांचा आवाज थांबला. शेवटी निंगला ते काय होते ते दिसले. काल्पनिक चेहऱ्यावर मोठं हसू आणून तो म्हणाला, माणसं. मानवांचा एक मोठा समूह